हॅलो, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेलो की स्टार्टर्स म्हणून आपण काही ना काही तर मागवतोच. त्यातीलच एक प्रकार म्हणून आज मी क्रिस्पी कॉर्न बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. मी 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. यासाठी जो मका वापरायचा आहे तो आपण अमेरिकन मका घ्यायचा आहे, कारण हे एकदम कवळे असतात आणि तळताना देखील लवकर तळले जातात. क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण 2 चमचे मैदा घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, आले लसणाची पेस्ट 1 चमचा. हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, डार्क सोया सॉस 1 चमचा वापरायचा आहे. हे सर्व आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. मसाले आपण एकत्र केलेले आहेत. त्यानंतर आपण अर्धा तासासाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया. तेल गरम झाले का पाहू. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. मक्के तेलामध्ये सोडताना सुट्टे सुट्टे करून सोडायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. असे सर्व कॉर्न करपूस तळून घ्यायचे आहेत. कॉर्न फ्लावर वापरल्यामुळे ते कुरकुरीत छान होतात. ते सर्व कॉर्न आपण तळून घ्यायचे आहेत. हे 8 ते 10 दिवस टिकतात. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणून आपण चहाबरोबर खाऊ शकतो. हे कुरकुरीत छान लागतात.
घरी हे नक्कीच करून पहा। चला तर आता सर्व करूया। ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील। थँक्यू।